नमस्कार मंडळी. आजच्या प्रवचनाचा विषय अत्यंत मार्मिक आणि आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. नाम व इतर साधने. आपण भक्तीच्या अनेक वाटा शोधतो, पण सर्वात सोपी आणि प्रभावी वाट कोणती? आज आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 17 जानेवारी. नाम व इतर साधने. प्रवचनात म्हटल्याप्रमाणे नवविधा भक्तीचा क्रम म्हणजेच श्रवण, कीर्तन, स्मरण हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे. बाळ जन्माला आलं की आधी ऐकायला शिकतं. ऐकल्यानंतर माणूस बोलायला शिकतो, त्यालाच आपण कीर्तन म्हणतो. आणि बोलण्यानंतर येते ती कृती म्हणजेच नामस्मरण. एकदा का तुम्ही नामस्मरणापर्यंत पोहोचला की समजा तुमचे काम झाले. महाराजांनी एक छान गोष्ट समजून घेण्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं आहे. समजा तुम्हाला कोणाला तरी भेटायला 9 मैल लांब जायचे आहे. तुम्ही चालायला सुरुवात केली आणि 3 मैल गेल्यावरच तो माणूस तुम्हाला समोर भेटला, तर तुम्ही पुढचे 6 मैल चालायचा अट्टहास कराल का? नाही ना. तसंच नामस्मरण ही तिसरी पायरी असली तरीही ती साध्य झाली की पुढच्या 6 प्रकारच्या भक्तीचे फळ आपोआप मिळते. आपल्या शरीरात डोळे, कान, हात, पाय ही सर्व इंद्रिये आहेत, पण जर प्राण नसेल तर ह्या इंद्रियांना काहीही अर्थ उरत नाही. त्याचप्रमाणे दानधर्म, तीर्थयात्रा, पारायण ही सर्व सत्कर्म इंद्रियांसारखी आहेत, पण भगवंताचे स्मरण हा त्या सर्वांचा प्राण आहे. जीवनात सर्व काही करा, पण नामाचा प्राण सोडू नका. बऱ्याच लोकांना वाटतं की नामस्मरण करायचं म्हणजे प्रपंच सोडायचा का? तर नाही. प्रपंचात सुखी राहा, पण कर्तव्याला चुकू नका. काम करताना मुखात रामाचे नाव असू द्या. इतका पसारा वाढवू नका की देवाचे विस्मरण होईल. नाम घेताना ते ओझं वाटू नये, तर ते आवडीने आणि आनंदाने घेतले पाहिजे. नामात प्रेम येणे ही खूप उच्च अवस्था आहे आणि ती चिकाटीने साध्य होते. शेवटी एकच लक्षात ठेवा, भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असं ज्याला उमजलं त्याला जगातलं सर्व ज्ञान मिळालं. त्यामुळे आजपासूनच आनंदाने आणि प्रेमाने नामस्मरण करूयात. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना? आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतू ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.